नमस्कार. इयत्ता 3री ते 5वीच्या भाषा विषयाच्या अनेक अध्यापन पद्धतीपैकी आज मी आपणाशी एका अभिनव प्रयोगाबद्दल संवाद साधत आहे. या प्रयोगाचं शीर्षक आहे स्टोरी टेलिंग, म्हणजेच ज्याला आम्ही गोष्टीची शाळा असं नाव दिलं. हा प्रयोग सुरू करण्यामागे आम्हाला काही समस्या जाणवल्या होत्या. मागील 3-3.5 वर्ष शाळेमध्ये मी एकटा शिक्षक असल्यामुळे 4 वर्ग, त्या वर्गांचे अनेक विषय, अध्यापन अपुरा पडणारा वेळ, या समस्येमुळे आम्ही गोष्टीची शाळा म्हणजे स्टोरी टेलिंग ही भाषा विषयासाठीची अध्यापन पद्धती आम्ही सुरू केली. या अध्यापन पद्धती राबवण्यासाठी आम्ही काही अध्ययन निष्पत्ती निश्चित केल्या होत्या. विद्यार्थ्यांचं समजपूर्वक वाचन व्हावं, विद्यार्थ्यांचं भाषण संभाषण कौशल्य विकसित व्हावं, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्यांचा विकास व्हावा आणि प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासपूर्वक कॅमेरा, लॅपटॉप आणि स्मार्ट बोर्डच्या समोर जाऊन त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड करावा. प्रामुख्याने मी एकटा शाळेत शिक्षक असताना विद्यार्थ्यांना मैदानावर वर्गात काही वेळा गोष्टी सांगायचो आणि त्या गोष्टी मुलांना खूप आवडायच्या आणि 2-2, 3-3 महिन्यानंतर सुद्धा त्या गोष्टी मुलांना संदर्भ आला की आठवायच्या. आणि मग मी ठरवलं की आपण यापुढे भाषा विषयाच्या अध्यापनासाठी स्टोरी टेलिंग म्हणजेच गोष्टीची शाळा हा प्रयोग राबवायचा. आणि मग विद्यार्थ्यांना आम्ही अशा पद्धतीने गोष्टी सांगायचो. उदाहरणार्थ, इयत्ता 4थीच्या भाषा विषयातील धाडसी हली नावाचा पाठ आहे. मुलांनो, तुम्हाला कशा कशाची भीती वाटते? खूप साऱ्या गोष्टींची भीती वाटते. मला सांगा, तुम्हाला वाघाची भीती वाटते? हो सर, सगळ्या मुलांचा प्रतिसाद येणार. आणि मग अशा एका मुलीची गोष्ट सांगणार आहे जिने वाघासोबत झुंज देऊन, वाघासोबत लढाई करून आपल्या लहान बहिणीचा जीव वाचवला. आणि ती गोष्ट म्हणजे इयत्ता 4थीच्या भाषा विषयातील धाडसी हली नावाच्या पाठाची गोष्ट आहे. अशा पद्धतीने मी मुलांना गोष्ट सांगायचो आणि ती गोष्ट मुलांना इतकी आवडायची की मुलांना आपोआप तो पाठ पूर्ण समजून यायचा. 2-3 आठवड्याच्या नंतर आम्ही यातल्या दुसऱ्या टप्प्याकडे वळलो. मुलांना सांगितलं की आता तुम्ही स्वतः पाठ वाचा, समजपूर्वक पाठ वाचून तुम्ही स्वतः गोष्ट तयार करा. आणि मग मुलं स्वतः समजपूर्वक छानपणे वाचन सुरू केलं. म्हणजे त्यांचं समजपूर्वक वाचन कौशल्य विकसित व्हायला लागलं. त्याच्यानंतर सर्व मुलं डोळे मिटून शांतपणाने वाचलेली गोष्ट ऐकायला लागली आणि स्मरण करायला लागले. स्मरण केल्यानंतर ती गोष्ट 4-4, 5-5 मुलांचे आम्ही गट केले. त्या गटामध्ये प्रत्येक मुलगा उठून आपण वाचलेली गोष्ट, आठवून पाहिलेली गोष्ट सांगायला लागली. आणि यामधून मुलांचं समजपूर्वक वाचन, स्मरण, भाषण संभाषण ही कौशल्य उत्तमपणाने विकसित होऊ लागली. आणि थोड्या दिवसानंतर आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक वही दिली. त्या वहीला गोष्टीची शाळा असं नाव दिलं. समजपूर्वक वाचलेली गोष्ट, स्मरण केलेली गोष्ट, गटामध्ये सांगितलेली गोष्ट जशाच तशी मुलांना वहीत लिहिता येऊ लागली. मग मुलांचं समजपूर्वक वाचन, भाषण संभाषण, अभिव्यक्ती कौशल्य आणि लेखन कौशल्य हे सर्व कौशल्य विकसित होत असताना आम्हाला असं जाणवलं की आपण नक्की यामध्ये काही चुका करतोय का, किंवा याची उत्तम पद्धती काय असते. आणि यासाठी मग आम्ही सन्माननीय राजीव तांबे सर, नामदेव माळी सर या प्रसिद्ध लेखकांना आमच्या वर्गामध्ये आम्ही व्हर्च्युअली आठवड्याला निमंत्रित करायचो आणि त्यांच्याकडून मग आम्ही शिकत गेलो की नेमकी गोष्ट कशी तयार होते, त्याचा पहिला टप्पा काय असतो, दुसरा टप्पा काय असतो, त्याचा समारोप कसा केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग खरोखर आम्ही गोष्टी लेखनामध्ये चांगल्या प्रकारे निपुण व्हायला लागलो. आणि मग जेव्हा 21व्या शतकातील कौशल्य मुलांना यावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मुलांना करता यावा, यासाठी आम्ही याच्या पुढच्या टप्प्याकडे वळलो. समजपूर्वक वाचलेली गोष्ट, आठवलेली, सांगितलेली आणि वहीत लिहिलेली गोष्ट प्रत्येक मुलगा लॅपटॉप पुढे येऊन आत्मविश्वासाने ती गोष्ट रेकॉर्ड करायला लागला. टॅब हातामध्ये घेऊन तो रेकॉर्ड करायला लागला. आणि याच्या सरावानंतर काही दिवसांनी आमच्या शाळेत CSR फंडमधून स्मार्ट बोर्ड मिळाला आणि स्मार्ट बोर्डच्या समोर सुद्धा उभा राहून मुलं उत्तमपणाने वाचलेली गोष्ट त्यापुढे सांगायला लागली. म्हणजेच जसं धाडसी हली नावाच्या पाठाची मी गोष्ट सांगितली, तो पाठ मुलांनी काळजीपूर्वक वाचला,
तो गटामध्ये व्यवस्थित सांगितला, त्याच पाठाची गोष्ट वहीमध्ये उत्तमपणाने लिहिली आणि तोच पाठ त्यांनी उत्तमपणे स्क्रीनच्या समोर येऊन, कॅमेऱ्याच्या समोर येऊन आत्मविश्वासाने रेकॉर्ड करायला लागला. आणि याच्या माध्यमातून आमच्या शाळाची भाषा विषयातल्या प्रत्येक पाठाची एक व्हिडिओ डिजिटल लायब्ररी तयार झाली. तेव्हा आम्ही या सर्व गोष्टीचा सांख्यिकी पद्धतीने विचार केला की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 50-60% मुलांचं समजपूर्वक वाचन होतं, ते 90% जास्त झालेलं दिसायला. 40 ते 45% असणारं भाषण संभाषण कौशल्य अगदी 90% घरात गेलेलं दिसायला. 50-55% असणारं लेखन कौशल्य सुद्धा 90-92% जाताना दिसलं. या उपक्रमाची एक नाविन्यता म्हणून जर आपण पाहायला गेलो तर यामध्ये मुलांच्या सर्व कौशल्यांचा विकास होताना दिसून येतो. आणि मग याचा उपयोग आमच्या शाळेला होत असताना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून या स्टोरी इतरांसोबत शेअर केल्या आणि खूप साऱ्या शिक्षकांचे मग आम्हाला कमेंट्स आले की आम्हाला याबद्दल सर मार्गदर्शन करा. आणि मग खूप साऱ्या शिक्षकांनी या प्रयोगाला फॉलो केलेला आहे. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर टाटा एज्युकेशन एक्सलन्स प्रोग्राम याच्या अंतर्गत झारखंड राज्यातील 80 शाळांना मी व्हर्च्युअली 2 आठवड्याला याबद्दल मार्गदर्शन करतोय. आणि मागची 2 वर्ष तिथल्या 80 शाळांमध्ये गोष्टीची शाळा म्हणजे स्टोरी टेलिंग ही भाषा विषयाच्या अध्यापनाचा एक अभिनव प्रयोग तिथल्या शाळांमध्ये सुरू आहे. मला आणि इतरांना उपयुक्त ठरणाऱ्या अशा भाषा विषयाच्या अध्यापनाचा हा प्रयोग इतका सुंदरपणे सुरू असताना याच्या परिणामाकडे आम्ही जेव्हा वळलो तर प्रत्येक मुलाचं समजपूर्वक वाचन विकसित झालेलं आम्हाला जाणवत आहे. अभिव्यक्ती कौशल्याचा विकास झाला, भाषण संभाषण कौशल्य विकसित झालेलं दिसून आलं आणि सोबत मुलं सुंदर गोष्टी लिहायला लागले आणि त्या प्रत्येक वहीमध्ये प्रत्येक मुलाच्या प्रत्येक पाठाच्या छान छान गोष्टी तयार झालेल्या दिसल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक मुलगा कॅमेऱ्यासमोर येऊन, लॅपटॉप समोर येऊन, स्मार्ट बोर्ड समोर येऊन सुंदरपणाने स्वतःची गोष्ट रेकॉर्ड करायला लागला. एकूणच काय तर या गोष्टीच्या शाळेमुळे माझा अभ्यास कमी वेळात व्हायला लागला. मला गोष्टी पण लिहायला यायला लागल्या व मला गोष्टी रेकॉर्ड पण करता येणार, म्हणून मला खूप मजा येते. मला सर पाठाची गोष्ट सांगतात. आता मी स्वतः पाठ वाचून पाठाच्या गोष्टी तयार करतो. मला खूप मजा येते. गोष्टीच्या शाळेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला भविष्यात उत्तम लेखक होण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक विद्यार्थी उद्याचा चांगला निवेदक होईल, अँकर होईल, लेखक होईल. अशी आजचं शिकणं सुलभ आणि उद्याचं भविष्य सुकर करणारा हा स्टोरी टेलिंग म्हणजेच गोष्टीची शाळा नावाचा उपक्रम आहे. एकूणच या उपक्रमाचा आम्हाला इतरांना लाभ होतोय. मी आशा करतो की आपल्या सर्वांना सुद्धा आवडेल अशी आशा करून मी थांबतो. धन्यवाद.